आता 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं किंवा रात्रभर सेट करायला ठेवायचं। आता अशाच पद्धतीने मी या ठिकाणी काही कुल्हडमध्ये सुद्धा मिश्रण भरून घेतेय। तर या कुल्हडवर सुद्धा फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्या आतमध्ये सुद्धा बर्फ हा जमा होणार नाही। मी या ठिकाणी काही कुल्हडमध्ये मिश्रण भरून घेतलं आहे व 7 ते 8 तास फ्रीझरमध्ये सेट करून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता आपली या ठिकाणी मटका कुल्फी तयार झालेली आहे। सोबतच फ्रीझरमध्ये ठेवलेला स्टीलचा ग्लास सुद्धा डिमोल्ड करून घेऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे 4 ठिकाणी 4 स्टिक्स या आतपर्यंत खोचून घ्यायच्या। आता दोन्ही हाताच्या तळव्यांमध्ये ग्लास ठेवून अशा प्रकारे ग्लासला घर्षण करायचं, जेणेकरून हाताच्या गरमीने लगेच 10 सेकंड्समध्ये कुल्फी डिमोल्ड होईल। आता लगेचच हातामध्ये 4ही स्टिक्स घेऊन कुल्फी डिमोल्ड करून घ्यायची। तुम्ही बघू शकता किती मस्त रवाळ व दाणेदार असं टेक्स्चर कुल्फीला आलेला आहे व रंग सुद्धा मस्त ठेल्यावरच्या कुल्फीसारखा तांबूस आलेला आहे। आता या कुल्फीचे सुरीने 4 भाग करून घ्यायचे। टेम्पटिंग अशी मटका कुल्फी ठेल्यावरची तयार झाली आहे।